आजच्या 75व्या भारतीय संविधान दिनानिमित्त जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना शुभेच्छा देऊन संविधान प्रास्ताविकेचं सामुदायिक वाचन केलं. भारतीय संविधानाबाबत समाजामध्ये जनजागृती व्हावी याकरता सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं आयोजित महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थ्यांच्या सहभागातून काढण्यात आलेल्या प्रभात फेरीला आमदार अमल महाडिक व जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून प्रभात फेरीची सुरुवात करण्यात आली. दिघे फाउंडेशनच्या वतीनं शालेय विद्यार्थ्यांना संविधान पुस्तकाचं वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन साळे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी संभाजी पोवार व अन्य मान्यवर उपस्थित होते. आमदार अमल महाडिक यांनी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, देशभरात आज संविधान दिन मोठ्या प्रमाणात साजरा केला जात आहे. संविधान निर्मात्यांनी अतिशय कष्टाने देश घडवण्यासाठी निर्माण केलेल्या भारतीय संविधानाचं पावित्र्य जपणं आवश्यक आहे. यासाठी संविधानातील मूल्यांचं आचरण करणं गरजेचं आहे. आपल्या संविधानात नागरिकांचे मूलभूत हक्क व अधिकारांचा अंतर्भाव आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता, राष्ट्रीय एकता व एकात्मकता, धर्मनिरपेक्षता, समाजवाद, लोकशाही, गणराज्य आदी संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये समाविष्ट असून याचा सर्व नागरिकांनी अवलंब केला पाहिजे. यावेळी काढण्यात आलेली ही प्रभात फेरी बिंदू चौकातून महामानवाच्या प्रतिमेस अभिवादन करून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, महानगरपालिका आवारातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, गंगाराम कांबळे स्मृतीस्थळ येथून CPR मार्गे दसरा चौक येथील राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मार्गस्थ झाली. या प्रभात फेरीमध्ये मेन राजाराम कॉलेज, देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, सहाय्यक आयुक्त अधीनस्थ 125वी जयंती, मुलामुलींचे शासकीय वसतिगृह, गुणवंत मुलांचे वसतिगृह, दसरा चौक, शासकीय मुलांचे वसतिगृह, पाचगाव तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील इतर महाविद्यालये सहभागी झाली. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.